नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी खरं तर प्रत्येक पक्षानं आता आपल्या पक्षाकडून कुणाला तिकीट द्यायचं, कुणाचा पत्ता कट करायचा या संदर्भात सगळी खलबतं सुरू केली आहे। तिकडे महाविकास आघाडी आणि इकडे महायुती हे दोन्ही एकमेकांविरुद्ध लढणार का असं चित्र उभं राहत असतानाच तिकडे देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपचे सर्वेसर्वा अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आपल्याच महायुतीतील घटक पक्षासोबत सौतासुभा मांडला आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढेल आणि आम्ही देखील वेगळे लढू, पण ती मैत्रीपूर्ण लढत असेल असं म्हटलं। तिकडं एकनाथ शिंदेंची शिवसेना हिला सोबत घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये युती करायची, शिवाय RPI अर्थात रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांना देखील काही जागा सोडायच्या असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे। आता इकडे तुतारी आणि घड्याळ अर्थातच अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोघे जण संयुक्तरित्या म्हणजे एकत्र येऊन निवडणूक लढवायची काय याच्यावर त्यांची खलबतं सुरू आहेत। तिकडे पुण्यामध्ये युती किंवा आघाडी होणार का नाही ही चर्चा सुरू आहे, मध्येच फिसकटते, मध्येच परत चर्चा सुरू होते, तर कुठे पुन्हा एकदा महाविकास आघाडीतले काही घटक पक्ष एकत्र येऊन जर आपण लढलो तर आपल्याला फायदा होईल अशी देखील चर्चा होतीये। तिकडे दोन ठाकरे बंधू मुंबईत एकत्र आलेले आहेत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे। आता पिंपरी चिंचवडमध्ये काय होणार? पिंपरी चिंचवडमध्ये जर मनसेला सोबत घेतलं आणि महाविकास आघाडी करायचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, तर अर्थातच उत्तर भारतीयांची मत आहेत त्याचं काय, मग काँग्रेस नाराज होणार। त्यामुळे मनसेला शिवसेनेने सोबत घेतलं तर महाविकास आघाडी त्यांच्यासोबत करायची का हा सगळाच प्रश्न आहे। अर्थात तिकडे दादा साहेबांची सूत जुळवतायत, इकडे भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि RPI एकत्र येऊन आपलं काम करायचा प्रयत्न करतेय, पण बिचारी काँग्रेस मात्र मधल्यामध्ये लटकलेल्या अवस्थेसारखी आहे। कारण काँग्रेस पक्षाचे आत्ताचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी खरं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरच शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। 22 डिसेंबरला त्यांनी राजीनामा दिला आणि जे काही काँग्रेसला थोडंफार काहीतरी गती होती ती देखील थांबली। खरं तर शहराध्यक्ष कैलास कदम आता हे नेमक्या कोणत्या पक्षाच्या वाटेवर आहे हे देखील गुलदस्तात आहे। शिवाय त्यांचे बंधू सद्गुरू कदम जे माजी नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी ऑलरेडीच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। आता काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा हीच आहे की ना राज्यातलं नेतृत्व आमच्याकडे लक्ष देत आहे, ना केंद्रातलं नेतृत्व लक्ष देत आहे आणि स्थानिक अशी परिस्थिती आहे। त्यामुळे थोडक्यात काय झालंय काँग्रेसचं, तर शहराध्यक्ष नाही थाऱ्यावर, काँग्रेस बिचारी वाऱ्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मुळात 1986ला पिंपरी चिंचवड महापालिकेची पहिली महापालिका निवडणूक लागली। अर्थात या निवडणुकीला काँग्रेसलाच त्या ठिकाणी सत्ता मिळवता आली। एकूण 26 जागा काँग्रेसला त्यावेळी मिळाल्या। नंतर 92ची निवडणूक लागली, 92च्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी 33 जागा मिळाल्या, पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत आलं। 1997ला काँग्रेसला सर्वाधिक आतापर्यंत 46 जागा मिळाल्या, पण 92ला जी सत्तेत आली होती काँग्रेस ती अपक्षांच्या मदतीने सत्तेत आली होती, हे देखील अत्यंत महत्वाचं होतं। नंतर 2002, पण 97 ते 2002 मध्ये एक 99 साल उजाडलं, ज्यावेळी काँग्रेसचे तिथले सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। अर्थातच काँग्रेसचे त्यांचे सोबतचे समर्थक राष्ट्रवादी पक्षात गेले। नंतर 2002ची निवडणूक झाली, काँग्रेसला 32 जागा मिळाल्या खऱ्या, पण सत्ता राष्ट्रवादीची आली आणि राष्ट्रवादीच्या सत्तेत काँग्रेस सहभागी झाली। 2007ला काँग्रेसला 19 जागा मिळाल्या, पण विरोधी पक्षात बसावं लागलं। 2012ला काँग्रेसला 14 जागा मिळाल्या, परत विरोधी पक्षात बसावं लागलं आणि 2017ला तर मी सांगायची गरजच नाही, काँग्रेसला जागा मिळाल्या 0। आता हा भोपळा फोडण्याचं आव्हान काँग्रेस समोर असताना स्थानिक शहराध्यक्ष पदाधिकारी याच्यात किती लक्ष घालतायत हा प्रश्न आहे। शहराध्यक्ष तर ऑलरेडी राजीनामा देऊन बसलेले आहेत, म्हणजेच काँग्रेसला आता खातं खोलायचंय, इथनं सुरुवात आहे। मुळात तिकीट कुणाला दिली जाणार आहेत हा प्रश्न पडलाय। आता तर खरं पाहिलं तर 2च दिवस अर्ज भरण्याचे शेवटचे उरलेले आहेत, कारण की उद्या रविवार,
सुटी आली, सोमवार 29 आणि मग 30 डिसेंबर 2च दिवस आहेत अर्ज भरण्याचे काँग्रेसकडून. कोण इच्छुक आहे माहीत नाहीत, नावं माहीत नाहीत, महाविकास आघाडीमधून एकत्रित लढणार का माहीत नाही. काँग्रेसची परिस्थिती इतकी भयानक आहे. आता कैलास कदम हे विद्यार्थी दशेपासूनच काँग्रेसकडे जोडले गेले होते आणि तेव्हापासून त्यांनी काँग्रेसचं काम करायला सुरुवात केली. आपल्याला आठवत असेल केंद्रात आणि राज्यात खरं तर 97 साली त्यावेळी जी सत्ता होती युतीची होती, युती सरकार होतं 97ला. पण अशा काळात देखील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गांधीनगर पिंपरी या वॉर्डातून याच कैलास कदम यांनी एका काँग्रेस उमेदवाराला बिनविरोध निवडून आणलं होतं. आता नंतर 2007 मध्ये खरं तर निर्मला कदम यांना त्यांनी निवडून आणलं. 2012ला ते स्वतःही निवडून आले आणि बंधू सद्गुरू कदम यांना देखील निवडून आणलं. पण नंतरची परिस्थिती इतकी वाईट झाली की आता काँग्रेसला भोपळा देखील म्हणजे फोडता येईल की नाही अशी परिस्थिती आहे. खरं तर ही उतरती कळा कधी लागली? उतरती कळा लागली ती राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून. त्याच्या आधी नेतृत्व कुणाकडे होतं तर महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्याकडे. खरं तर ते होते तेव्हा काँग्रेसचं वैभव खरं म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळत होतं. अर्थात रामकृष्ण मोरे यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर पिंपरी चिंचवड मधल्या काँग्रेसची धुरा पुण्याचे भाई अर्थातच सुरेश भाई कलमाडी यांनी थोडा वेळ चालवायला हाती घेतली. त्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी देखील थोड्याफार प्रमाणामध्ये काँग्रेसला एक पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसला लागलेली उतरती कळा काही थांबू शकली नाही आणि मग 2002ला 19, 2012ला 14 आणि 2017ला 0 अशी परिस्थिती काँग्रेसची झाली. आत्ता काँग्रेसची अवस्था काय आहे तर निर्णायकी अवस्था आहे. म्हणजे काँग्रेसच्या होडीत कोण बसणार, कारण होडी चालवायला नावाडीच नाहीये, तोच गायब आहे. ते कोणत्या पक्षात आहेत, कोणाच्या वाटेवर आहेत हेच माहीत नाहीये. एकंदरीत काय सगळे पक्ष या महापालिका निवडणुकीत लढण्यासाठी खरं तर झगडतायत, युती आघाडी करण्याचे प्रयत्न करतायत. पण काँग्रेसची मात्र अत्यंत वाईट अवस्था आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की शहराध्यक्ष नाही थाऱ्यावर, काँग्रेस बिचारी वाऱ्यावर. पाहत रहा पिंपरी चिंचवडचं एकमेव डिजिटल लाईव्ह चॅनल अर्थात PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.